मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चीजी पाव। त्याकरिता इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धा वाटी दूध घेतलेला आहे, ईस्ट घेतलेला 1 चमचा आणि 2 चमचे साखर। आता आपण वळूया कृतीकडे। पाऊल घेतलेला आहे, आता त्यामध्ये हा दूध घालत आहे, आता ही साखर घालत आहे, हा ईस्ट घालत आहे। आता हे सगळं व्यवस्थित स्टर करून घ्यायचे आहे, जेणेकरून साखर मेल्ट होईल आणि आपला जो ईस्ट आपण घातलेला आहे तोही ॲक्टिवेट होईल। आपलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे मी असंच झाकून ठेवते। 10 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया। आता ईस्ट व्यवस्थित ॲक्टिवेट झालेलं आहे। आता मी यामध्ये मैदा घालत आहे। आता चवीपुरती मीठ घालत आहे। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, एक पीठ मळून घ्यायचं आहे याचं। माझं पीठ मळून झालेलं आहे। आता मी 1 चमचा इतका याच्यामध्ये तेल घालते आणि हे पुन्हा मळून घेते। जे पीठ मळून झालेलं आहे, आता हे असंच मी झाकून ठेवते अर्धा तासासाठी। अर्धा तास झालेला आहे। आता पीठ बघूया, पीठ छान फुगलेलं आहे। आता याला मळून घेते। आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। आता मी पीठ याच्यात पुढे करते। त्याचे असे गोळे बनवून घेते। आपले गोळे रेडी आहेत। आता मी याला थोडंसं पीठ लावून थोडंसं लाटून घेते। थोडंसं गार्लिक बटर लावते याला आतमध्ये आणि चीज भरते। आता हे आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे आपल्याला सगळे पाव तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी हे सगळे पाव तयार करून घेतलेले आहेत। आता मी थोडंसं याच्यावर दूध लावते। इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। आता हे जे पाव आपण बनवलेले आहेत ते यामध्ये ठेवत आहे। मी एका प्लेटमध्ये हे पाव बेक करायला ठेवले आहे कढईमध्ये। आता आपल्याला हे झाकून 20 ते 25 मिनिटं बारीक गॅसवर बेक करून घ्यायचे आहेत। 15 मिनिटं झालेली आहे। आता मी पाव चेक करते। पाव ऑलमोस्ट होत आलेले आहेत। आता हा जो बटर आहे तो मी लावत आहे। आता अजूनही आपण 5 मिनिटासाठी बेक करायला ठेवूया। मी आता पाव चेक करून घेते। पाव झालेले आहेत। आपले चीजी पाव खाण्यासाठी तयार आहे।